भव्यदिव्य असं नागाची कुमटे येथे ओपनचं मैदान संपन्न झालं. सेमी 6 मध्ये कडनं सेमी पास केलाय. दादा आपलं नाव सांगा. माझं नाव समाधान कदम, गाव नांदोशी. नांदोशी. हा. आपल्या नंदीचं नाव आमचे सरदार. आज काय अपेक्षा होती नंदीकडून गट पास केला तेव्हा? गट पास केला तर वाटलं होतं आम्हाला आज गाडी राहील गुलाला. कोणासोबत पाहिला? मुंबईचा साहेब आहे तो लेंगऱ्यात सांभाळायला आलेला आहे. हा महत्वाचं म्हणजे आपला देव बकासूर सोबत पाहिलेला हो, आमच्या गावच्या नांदोशीच्या मैदानावर बकासूर बरोबर पाहायला आहे. काय आनंद होता त्यावेळेस? त्यावेळेस जे सगळ्यांची इच्छा असतीच त्याच्या गायात पळायचं आणि त्याच्या गायात पळून आज आम्हाला गुलाल झाला. म्हणजे त्याचा त्या मैदानात गुलाल झाला नव्हता पण कुठे ते त्यासोबत पाहिल्यामुळे गुलाल झालेला झाला आणि त्याच्या नावावर म्हणजे पैरा पण भेटला आम्हाला. मामा सगळ्यांना बैल देतात. हो. आजचं नियोजन कसं काय झालं होतं काय सांगा? आजचं नियोजन काय ते लेंगऱ्याचे एक मित्र आहेत आमच्या महादेवच्या सुट्टी मित्र महादेव मधनेच्या ओळखीचे. त्यांना त्यांचा फोन आला आणि बऱ्यापैकी आमचं नियोजन महादेवच करतो. आज जेव्हा सेमीला कडनं गाडी लागली होती काय वाटत होतं मनामध्ये? आम्हाला आमच्या बैलावर विश्वास आहे की तो दुई खांदी कडनं कुठनं पण आला तरी काय आम्हाला म्हणजे बाहेर जायची याची काय अडचण आम्हाला वाटतच नाही. फक्त आतल्या बैलानं साथ दिली पाहिजे आणि आज त्याला मोलाची साथ लाभली. साथ साहेबांनी दिली. काय बघून घेतलं होतं, कोणाकडून घेतलं होतं महत्वाचं? ही आमची खरेदी आहे गणेश माने वडूच, त्यांना मासेवाले म्हणते ती. त्यांच्याकडून खरेदी आता 1.5 महिना झाला. 5 लाख रुपयाची दत्ताभाऊ कदम नांदोशी यांची खरेदी आहे. त्यांचा बारका भाऊ. किती मैदान झाले तुम्ही घेतल्यापासून? आम्ही घेतल्यापासून हे 4th 5वं मैदान आहे. पण जायला तर गट आम्ही 2-2 टांग्यानं गट काढलाय. सेमीत टाकाटाकीत बैल पुरायचा नाही त्याच्यासाठी सेमीत मार खाल्लाय. आता काय बघून घेतला होता घेताना की बाबा कुठं पळत होता, पळताना बघितला होता, आवडला होता काय? आम्ही बैल घ्यायचा म्हणजे असं आमचं नियोजन चाललं होतं आणि माधव आमचा पहिल्यापासून बैल सोडतो. माधवच्या काना होतं. माधव म्हणला गणेश मानेचं असं वासरू आहे दुसरं. तर त्याच्या सांगण्यावर आम्ही 4-5 मैदानं बघितलं. ते आदत मध्ये पेडगावला राहिलेली त्यांची आदत दोन्ही पळून पेडगावला नंबर केलेला. हे आदत एक आहे म्हणजे मोठ्या मैदानात गाडी. हा, मोठ्या मैदानात नंबर केलेली गाडी आहे. आपला देव बकासूर सोबत पाहिल्यानंतर काय बदल झाला? बदल आता हे गुलाल झाला म्हणजे बदलच झाला की. नियोजनात कुठे अडचणी येत होत्या का? घेतली कारण एवढ्या मोठ्या पैशाला तुम्ही घेतला पण नियोजनात काय अडचणी? नियोजनात प्रत्येकालाच अडचण आहे. किती जरी पळ झाला तर काय होतंय नियोजन लागतच नाही. कशामुळे काय सांगाल तुम्हाला आलेला अनुभव? काय सांगायचं काय जे त्याला म्हणजे आता आपला बैल इतका पळतोय. आज सेमी कडनं काढलाय. उद्या एखाद्याला फोन करा वायदीची वार ते बोलणारच नाही. आज आपण गुलालात राहिलो असलो तरी. कारण अनेक जण बोलतात की बाबा माझा पब्लिकचा बैल असला की वायदी मला द्यावी लागत नाही, पण तुम्ही म्हणताय माझा पब्लिकला पळून पण वायदी द्यावी लागते. कशामुळे? त्याला पण फोन करा ना. जेव्हा 1 नंबर मध्ये पळतोय ना त्यांना बैल मागा. बघा वायदेशिवाय माणसं बोलतच नाही ती. आम्ही आतापर्यंत आहे नाही 2 नंबर 3 नंबर मध्ये पळणाऱ्या संघाचं पळलोय आम्ही. कशामुळे वायदी मागतात काय? कारण बैल तर तुमचा ठाम पळतो. तुम्ही म्हणताय आज सेमी पण कडनं काढल्या सगळ्यांनी बघितलं, हो, पण कशामुळे वायदी मागतात काय आता त्यांनाच माहिती. आपण तर आजपर्यंत वायदे रुपया कोणाकडे घेतली पण नाही. आम्ही लय म्हणजे ज्याला गट काढला ना आता त्या दिवशी आम्ही त्या वरुडचा पाखऱ्या म्हणून कुळजाई मध्ये त्याला वर्षभर गट नव्हता तरी माधवच्या सांगण्यावरून एका मिनिटात आपण त्यांच्याशी पैरा केला आणि पळलो. म्हणजे तुम्ही सगळ्यांना तुमचा बैल देताय की बाबा त्याचा चांगला पळत असला गुलाल नसला ते तुम्ही बैल देताय, पण तुमचा एवढा पळून पण तुम्हाला कुठं ते अडचण येते. आता सगळ्यात मग सगळ्यांची इच्छा असते बाबा देवासोबत पाहायची. तुमची इच्छा पूर्ण झाली. अजून कुठल्या एखाद्या नंदी आहे की बाबा त्यासोबत तुम्हाला पाहायचंय? आमची इच्छा आहे धोरलीच्या हरण्यावर. तो एक नंदी बाकी आहे. दोन्ही पण पब्लिकला छान पळतील. हो, दोन्ही. किती मैदान झाले ह्याच्या आधी म्हणजे तुम्ही घ्यायच्या आधीपासून किती गुलाल झालेत काय? आता किती जातील?
आता दुसराच आहे अजून. दुसराच आहे. हा. पण दुसरा असून छान पोहोचते. हो, आपल्याकडे आता दीड महिना झाला बैल आपण घेतलाय. आज जेव्हा मैदानात आलेलं काय अपेक्षा होती? आता गुलाल आहे तुमच्या कपाळाला, पण काय वाटत होतं? कारण नाही, तो पण बैल साहेब पण चांगला पळतोय आणि गटाला पण गाडी चांगली पळली. आमच्या गाडीवर गाडी आली, गाडी सरकली तरी गाडीनं तास बदलला नाही काय काय, आणि गाडीला गॅस लागला चांगला. त्याच्यामुळं आम्हाला वाटलं होतं गाडी राहणारच, आणि जर मधनं गाडी आली असती तर फरकानं गाडी राहिली असती. एवढं छान नंदी पळून पुढे ते नियोजनात अडचण येतात. कसं असेल आता पुढचं नियोजन? कारण आज गुलाल लागलेला आहे कपाळाला. आता नियोजन आता गुलाला लागलं की माणसं येते ती, पण आपण कधी कुणाला नाही म्हणत नाही. होईल चांगलं नियोजन पुढचं. असं तुम्हाला तो कंटिन्यू गुलालात ठेवू ही शुभेच्छा. धन्यवाद.